आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरूच. राहुल पावरा रुग्णालयात दाखल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी गोल्फ क्लब मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. उपोषणादरम्यान राहुल पावरा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची गंभीर दखल घेत प्रशासनातील अप्पर आयुक्तांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मात्र अद्याप ठोस तोडगा निघाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी कायम आहे. उपोषणकर्त्यांकडून आजारी विद्यार्थ्यांवरील उपचारासाठी आर्थिक मदत, आदिवासी विद्यार्थ्यांच्या सेंटर किचनचा प्रश्न सोडवणे तसेच इतर विविध मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात येत आहे. संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आम्ही अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहोत. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलनकर्ते सचिन पावरा यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा कालावधी वाढत असताना प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल पावरा म्हणजे 4 दिवसापासून 4 दिवसापासून उपोषणला होते आणि ॲम्ब्युलन्सला कॉल केला. ॲम्ब्युलन्स 10 मिनटं आम्हाला वेटिंग दाखवली आहे. आम्ही 10 मिनटं थांबलो तरी ॲम्ब्युलन्स पोहोचली नाही. मग आमच्या प्रायव्हेट गाडीने आम्ही त्याला घेऊन आलो. तरी शासनाला अजून का वाटत नाही. आणि आपला अप्पर आयुक्त साहेब दिनकर पवार साहेब तिकडे येऊन गेले आणि त्यांच्यासमोर ही सगळी घटना घडलेली आहे. तरी ते बघूनसुद्धा डोळे बंद करून निघून गेलेले आहे. या प्रशासनाला काय वाटतं, आमचे पोराशी मरायला पाहिजे का उपोषण करून? स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.